कसं शोधू मी किहाराला? ती वाट बघत असेल, माझी वाट बघत असेल ती. अहो, अक्षरावांना द्या ना. या, कुंकू लावा, शर्ट द्या. अक्षरा, हो, थांब पिशवी देते. हे घे. न्यायला विसरू नकोस हा, नाहीतर मीच ठेवते तुझ्या पर्स मध्ये. आई एक मिनिट. काय ग, काय झालं ग? अगं अगं पर्सची चेन बिघडलीये. मलाच उघडता येते ती फक्त. दे, मी ठेवते ना. हो. म्हणलेलं ना चेन बिघडलीये. नीट लावा. एक खूप उशीर झालाय, आपण जेवून घ्यायचं का? छान, म्हणजे आधी स्वतःच उशिरा यायचं आणि बरं आम्हालाच म्हणायचं उशीर झाला म्हणून. नाही नाही, पण अमृता तू काळजी करू नकोस. प्रभुण्यांच्या घरानुसार ही नॉर्मल वेळ आहे. पण काय आहे, तू घाडग्यांच्या घरी गेलीस ना, त्यामुळे तुला उशीर झाल्यासारखं वाटतंय. चला, पानं वाढायला घेते मी. हो हो, बस ना, बस ये. अक्षरा द्या, ठेवतो. ये. हे ग. वा, जमेल तसाच बेत केलाय बघा. तुम्हाला आवडतोय का? अक्षरा, नाही, नको नको. नाही, मी म्हंटल की जमेल तसाच बेत केलाय. हो, पण सगळं तिखटाचं केलंय. हा, मला माहिती नाही तुम्हाला तिखट कितपत आवडतं ते. मी आपला अंदाजाने केलंय. नाही, भूक नाही मला. पुढं ओके, एवढं पुरेल. काका तुम्ही पण बसा ना जेवायला. माझी तयारीच आहे, पण तुझ्या आईने आमची पानं कुठे मांडली आहेत? इतकंच ना,
मग मी आणते की, तसेही आपण एकत्रच बसतो जेवायला. आई, तुझं पण पान आणते. नाही बाई, मी नाही बसणार आता जेवायला. नाही नाही, आज मला माझ्या जावई बापूंचं आणि माझ्या माहेर वाशनीचं खूप कौतुक करायचंय. अगं त्याच्यानीच पोट भरणार आहे माझं. जेवण नको मला. चला, आली आली आमची पण पानं आली. ये ये निरंजन, बसा. सावकाश होऊ दे हा. हो. चला, आज जावई बापूंच्या पंक्तीला बसायचा मान मिळाला. करूया सुरुवात. नमः पार्वती पते हर हर महादेव. करा सुरुवात. हा. कियाराचा कॉन्टॅक्ट द्यायला हवा होता का अक्षयला? अमू, तुझी फेवरेट पर्स आणि तुझे आवडते ड्रेसेस इथेच राहिले की. घेऊन जा जाताना. हे पण ते बाकीचे इथेच राहू दे, म्हणजे तू इथे येशील ना तेव्हा तुला वापरता येते. मधुरा, हा, त्या भोचके काकू, हे देशपांडे काकू आले विरजण न्यायला. ते खरं तर अंदाज घ्यायला आले, कारण त्या वसुधाबाई आणि नंतर आपली बेबी यांनी बोंबलून जे काय घर डोक्यावर घेतलं होतं, जाहीर सभेत बोलत असल्यासारख्या बोलत होत्या दोघी. त्यामुळे आले आता ऐकायला. आणि आता काय अमृता आणि जावई बापू आले असतील खबर काढायला. असू दे असू देत. त्यांना आता आपले अमू आणि जावई बापू आनंदीच दिसतील. हो. मी देते त्यांना विरजण. कियाराशी बोलण्याचा डिसिजन तर मी घेतलेला आहे, पण यातून खरंच काही निष्पन्न होईल का? इथे सगळे किती आनंदात आहेत. तिकडे घरी सगळ्यांना हेच वाटतंय की आता आमचा संसार प्रॉपर सुरू झालाय. अशात अक्षयने ही वेडीवाकडी स्टेप घेतली तर बापरे, कल्पनाच करवत नाहीये. खूप रागावले होते मी तुमच्यावर. मला दिलेलं प्रॉमिस तुम्ही ऐन वेळेला तोडलं. मला बोलावंसच वाटत नव्हतं हो तुमच्याशी. पण मी चुकले बाबा. मी सुद्धा माणूसच आहात. प्रेमाच्या नात्यांचं दडपण तुमच्यावरही असेलच.
पण हे आत्ता कळतंय हो मला. नाती जपणं किती महत्वाचं असतं. आत्ता कळतंय मला. कसं विसरले मी. तुमचं चुकलं हं बाबा. पण माझं पण चुकलंच. आय एम सॉरी. अगदी माझ्या मनातलं बोललीस. पण आपण आता चुका दुरुस्त करतोय ना. तुझ्या बरोबर मीही मोठा झालोय. तुला एक सांगू अबू, कळलं मला. नातींना एखाद्या साडीच्या घडीसारखी असतात. उलगडलेली साडी घडीतल्या साडीपेक्षा कितीतरी अंगाने आणि रंगाने वेगळी दिसते. त्याच घड्या उलगडते मी. काय बाबा. पण अबू, घरी आल्या आल्या जे हसत होतीस ना, ते असं नव्हतं ग. खरं खुरं काही लपवत तर नाहीयेस ना. म्हणजे तिकडे त्रास नाही ना तुला. मग मला अगदी खरं खरं सांगा, काय लग्नाआधी आपण एक टोक गाठलं होतं. आता पश्चात्तापापोटी दुसरं टोक गाठू नकोस. सगळं ठीक आहे ना तिकडे? होय हो बाबा. काय रे, आता काय बेत चाललाय दोघांचा? अमृता, अगं कोण आलं पाहिलंस का? ये का ये ये. शाणे कधी आली? अगं मी आता झाली. तू कशी आहेस? मस्त आहे. छान दिसतेस. आता कसं अमू घरात आल्यासारखं वाटतंय. हा, म्हणजे घर कसं झडझडून जागा झालंय. काय निरंजन? हो म्हणजे काय प्रश्नच नाही. निरंजन, चला आपण निघूया. या दोघी मैत्रिणींचं चालू दे. हा? चालू दे तुमचं. ये. एक काय ते गळाबेरीत सूप केलं, लगेच अप्रतिम जिभेला अगदी तरतरी आली. काय कौतुक. डोक्यावरच बसवलं त्या अमृताला अण्णांनी. इथे आम्ही राबलो. स्वयंपाकघरात जीव काढला तरी कोणी एका शब्दाने कौतुक सोडक साधक. शे. आता माझ्या हातात आहे सगळं. अक्षय आणि अमृताच्या कडून अशा काही चुका करून घेईन की या अण्णा आणि माईंची सगळी मिजासच उतरेल. बघूया. वसुधाताई, शस्त्र पाजळायची वेळ आली. काहीतरी ना असा सणसणीत मेसेज. तू मला अजून शोधू शकला नाहीस अक्षय.
तुझ्यासाठी झुरते मी. झुरते नाही ना, झुरते हा तिच्या टाईपचा नाही शब्द वाटत त्या कियाराच्या. मग काय तू अजून शोधू शकला नाहीस मला अक्षय? मिस यू अक्षय. हा नाही अक्षय, मिस यू अक्षय नको वाटतंय. काय बरं आताची मुलं काय म्हणतात, बेबी तिथे त्या नकटीची बेबी आत्या आणि इथे या कियाराचा बेबी अक्षय. एवढा मोठा ताडमाड अक्षय आणि म्हणे बेबी. काय माहिती काय हा. आणि काय शेवटी लिहायला लागेल, युअर्स कियारा. कियारा नको, कियू. कियू. अरे बाबा ही पोरं सुद्धा. हा चला झाला सेट. आता जीवाच्या आकांताने अक्षय गावभर फिरत बसेल आणि शोधत बसेल कियूला. म्हणजे कियूच्या मागे अक्षय आणि अक्षयच्या मागे अमू. वाह वाह. घ्या ना. नाही अहो मुखशुद्धीसाठी पचनही चांगलं होतं सफरचंदानी. एखादी फोड घ्या. मला अजून खूप बोलायचं तुझ्याशी. मला पण. आई मी पटकन खाली जाऊन 15 मिनिटात राऊंड मारून येतो. बर. चालेल ना अक्षय? निघावं लागेल आता, पोचायचंय. चल. अरे बस ना अर्धा तास, गप्पा मार. आम्ही येतोच आहे 15 मिनिटात. नाही नाही, ऍक्च्युली महत्वाचं काम आहे, आपण जाऊया. खरंच निघूया. चल. नाही काही हरकत नाही. कसं आहे की आपली मुलगी आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतच राहणार की ती आपल्या सहवासात जास्त वेळ राहावी. पण त्यांचेही काही प्रोग्राम्स ठरलेले असणार नाही का? बर चला निघा निघा. हा हरकत नाही. हो. अमृता एक मिनिट. हा नाही, हा 5 परतवणीचा कार्यक्रम होता ना. खरं तर घरातल्या सगळ्यांनाच बोलवलं होतं, पण अण्णा नुकतेच हॉस्पिटलमधनं आले तेव्हा मृदुला ताई म्हणाल्या तुम्ही दोघंच याल म्हणून. पण आम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट आणली आहेत बरं का. मी घेऊन आले. हा आलेच. घे ग अमृता घे. अक्षयराव, आमच्या अमूला सांभाळून घ्या आणि तुम्ही सांभाळून राहा. हा चल निघूया. 1 मिनिट. हा अमूला कुंकू लावते. आलेच. मग मी एक काम करतो, मी थांबतो खाली गाडीत. येतो. हा अक्षय चल लवकर प्लीज चल. बस. असं विचित्र का वागत होता घरी? किती
किती आग्रह करत होते सगळे, अर्धा तास थांबला असता तर काय झालं असतं. किती वाईट वाटलं सगळ्यांना. काय झालंय तुला? नाही थांबता येणार मला, मला निघावं लागणार आहे कामासाठी. तू चल ना लवकर, मी तुला घरी ड्रॉप करतो आणि पुढे जातो. चल लवकर बस. काय? मी एकटी? नाही नाही, खूप उशीर झालाय आणि अंधार व्हायच्या आधी मला घरी पोहोचावं लागेल, नाहीतर सगळे मला विचारतील. अरे तुला कुठे जायचंय? अर्थात कियाराला शोधायला. अक्षय नाहीये कियारा इथे. तू अजूनही भ्रमात आहेस. अरे ती जर इकडे असती, तुला भेटायचा प्रयत्न केला असता ना तिने. तू तिला किती शोधायचा प्रयत्न केला, तुला दिसली ती नाही ना. अक्षय ऍक्सेप्ट कर प्लीज, भ्रमातून बाहेर ये, सोड तिचा नाद. हा मेसेज वाच, वाच मेसेज. हा मेसेज तिचा आत्ता आलाय, आपण वर असतात. तरी तू म्हणते की ती इथे नाहीये. ती मेसेज करून हे सांगायचा प्रयत्न करते की शोधा तिला. तर तुला हा वाचू नये असं वाटत नाहीये की कियारा इथे आहे म्हणून, तिला शोधलं पाहिजे म्हणून? नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा मेसेज तरी खोटा आहे किंवा कियाराच्या डॅडीने दिलेला पत्ता तरी चुकीचा आहे. कारण कियारा एकाच वेळी मुंबई आणि शिमला दोन्हीकडे कशी असू शकते? अक्षयला सांगू का हे? कदाचित दोघं मिळून शोधू की खरं काय आहे. या भ्रमातून याला लवकरात लवकर बाहेर काढायलाच हवं. आता पटलं ना? आणि माझं मन मला सांगते की ती आसपासच आहे, तिचा वावर मी फील करू शकतोय यार. असं वाटतं कोणत्याही क्षणी ती मला भेटेल, पण त्यासाठी शोधलं तर पाहिजे तिला. कुठे कुठे शोधायचं अक्षय? तिने लोकेशन पाठवलंय? सांग ना, कसा शोधणार आहेस तिला? अगं हो, पण याचा अर्थ असा नाही ना की ती इथे नाहीये. नाही अक्षय, तू आणि मी जर कियाराच्या जागी असतो तर आपण आपलं लोकेशन नसतं पाठवलं. खरंच भेटायची इच्छा असती तर मी कुठे आहे मी सांगितलं नसतं. वाटत नाही तुला असं? मी तिला लोकेशन बद्दल विचारलं होतं मेसेजवर, त्याचा रिप्लाय नाही आला, ती नाही देऊ शकली. आणि हा फोन पण लागत नाहीये. याचाच अर्थ काही गडबड आहे असं नाही वाटत तुला? मेसेज नक्की कियाराच करते याची खात्री आहे? तू खात्री करून घेतलीयस? अरे अक्षय, ती तुझ्यापर्यंत पोहोचू शकते पण तू तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ह्याला काय अर्थ आहे? हे पॉसिबल वाटतं का तुला? मला असं वाटतं तू एकदा खात्री करून घ्यावीस की ही कियारा आहे का नाही. आणि सर्वात आधी तू प्लीज एकदा घरच्यांचा विचार. नाही विचार करायचा मला कोणाचा आहे, कोणाचा विचार करणार नाहीये मी. आपण धरून चालूया की तू म्हणतेस त्यात 99% तथ्य आहे, पण 1% चान्स आहे ना हा मेसेज खरा असण्याचा. तो चान्स मला गमवायचा नाही, मला कियाराला गमवायचं नाही. याच्या आधी मी तिला गमवलंय, आता नाही. आता काही हो, मी तिला शोधून राहणार. बस तू बस बस प्लीज. घ्या माई. आता जो स्वयंपाक करायचा आहे, आज भाग्यश्रीच्या ऐवजी अमृताला घेऊ का हाताशी स्वयंपाक करायला? मी तुम्ही हो म्हणत असाल तरच. हा, चांगला विचार आहे. तुम्ही अवश्य अमृताला हाताशी घ्या. म्हणजे घरातल्या जेवणाचं वळण समजेल तिला. उत्तम.
तिला म्हणा आंघोळ कर, देवाला नमस्कार कर आणि मगच स्वयंपाकघरात जा. हो हो सांगते ना. आली आहे का ती? म्हणजे मी जाऊन बघते. म्हणजे म्हणजे अजून आली नाहीये का? मी बघितली नाही ना माहितीला घरात. आपल्याकडे दिवे लागणीच्या आत घरी परत यायची पद्धत आहे, माहितीच असलं पाहिजे ना. माहित नाहीये मला. म्हणजे अजून आली नाहीत ती दोघं? तुम्ही सांगितलं नव्हतं त्यांना वेळेत यायला? साधना, त्यात लक्ष घाला तुम्ही. मी फोन लावते, येतच असतील ते दोघं. हा, येतच अशी आलेच वा. तुम्हाला बजावून सांगितलं होतं ना वेळेवर घरी या म्हणून, आणि तरी इतका उशीर केलात? अक्षय कुठे आहे? तुला काय विचारते मी? अक्षय कुठे आहे? अमृता, खरंच सांग, अक्षय कुठे गेलाय? तो त्यांना काम आलं अचानक म्हणून गेलेत. येतील. कमाल आहे वा. मला नाही माहिती कुठे गेलेत ते. देवासमोर उभं राहून सांगशील? इतक्या वेळा बजावून सुद्धा उधळल्यासारखा अजूनही वागतोय अक्षय. आणि तुला ठाऊक आहे ना हे सगळं आता? तू त्याला अडवायला पाहिजे होतंस. तू का नाही अडवलंस त्याला? अहो हो ना, काय होत आहे? अहो तुम्ही आधी शांत व्हा बघू. काय होतंय तुम्हाला? शांत व्हा. पाणी आण बघू पटकन. मी पाणी आणते, थांबा आणते. चल भाग्यश्री. काय होतंय? हा, तू डॉक्टरांना फोन कर जा. अहो काय होतंय? तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा. प्रत्येक वेळी तुमच्या अशा वागण्यानं यांना किती त्रास होतोय कळत कसं नाही ग तुम्हाला? पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. कळतंय मला ते. कळतंय आम्हाला अण्णा. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झालाय, पण मी माझ्या परीने प्रयत्न करीन. तुम्हाला तक्रारीची संधी नाही देणार. तुम्हाला, माईंना किंवा घरातल्या कुणालाच माझ्यामुळे त्रास होणार नाही. माझ्यामुळेच नाही तर अक्षयमुळे सुद्धा. यांच्यामुळेही त्रास होणार नाही. हे असं काहीही करणार नाही ज्यामुळे घाडगेंच्या नावाला बट्टा लागेल. घाडगेंच्या मान सन्मानाला, प्रतिष्ठेला धक्का बसेल. माझा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण मला वाटतं की यांना आपण थोडा वेळ देऊया. सतत त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर आवडत नाही. शेवटी घाडगे आहेत ना ते.
माझी विनंती आहे, तुम्ही प्लीज यांच्यावर रागवू नका. हवं तर मी त्यांच्या वतीने माफी मागते, पण यांना नका बोलू. नाही ना बोलणार? अण्णा, बोला, आत घेऊन चला. सावकाश या. हळू. अमृता, आज मला खरंच तुझा खूप आधार वाटतोय ग. तुला कल्पना नाहीये अमृता, आजपर्यंत ह्या घरात अक्षयची बाजू कोणीच उचलून धरली नाहीये ग. त्याच्यासाठी कोणी माफीही मागितलेली नाहीये, मी सोडून. आणि त्याच्यासाठी कोणी हमीही दिली नव्हती. आज खऱ्या अर्थाने मी निश्चिंत झाले. या घराला नक्की सावरशील तू. थँक्यू. आई, तुम्ही नका काळजी करू. अक्षय येईल आणि मी आहे इकडे. तुम्ही जाऊन आराम करा. घे ना कॉफी. नाही रे, नकोय. थोडस रिलॅक्स वाटेल. घे चल. मला नाही वाटणार. केऊचा पत्ता लागल्याशिवाय ना मला रिलॅक्स वगैरे काही वाटणार नाही. तू पी. अरे कुठे शोधणार आहेस तू तिला? ती कुठे आहे त्याचा काहीच क्लू नाही आपल्याकडे. सकाळपासून शोधतोय. डोकं भरमायला लागलंय. तू ना यार, तू का निगेटिव्ह होते पंग्या? अरे केऊ ठाण्यात आहे. ती मेसेज करते मला आणि मला ती मेसेज करूनही मी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. ही इतका हतबल मी कधीच नव्हतो यार. आसपास आहे ती आणि मी तिला शोधू शकत नाहीये. मी केऊ शिवाय खरंच जगू शकत नाही. तुम्हाला कसं कळत नाही? मला नाही पॉसिबल ते. काही करू, मला केऊला शोधायचं. तिकडे ती अमृता पण म्हणते मेसेज खरे कशावरून. अरे कशाला खोटे असतील हे मेसेजेस? उगाच आपल्याला काहीतरी नेगेटिव्ह बोलायचं. काय सगळं नेगेटिव्ह झाला आता यार तुम्ही? अक्की जरा बेसिक विचार कर ना तू. मला सांग, उद्या तुला किराणा सापडली तर काय करणार आहेस तू? लग्न. एक क्षण बरं आहे न थांबता. लग्न. मिस्टर अक्षय, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझं लग्न झालंय आणि पुढचे 6 महिने तुला डायव्होर्स घेता येणार नाही. कोण थांबणार आहे 6 महिन्याची वाट बघत? त्या दिवशी मला क्यू भेटेल ना, मी तिला बाहेर कुठेतरी घेऊन जाईल दुसरीकडे. तिथे राहीन 6 महिने लग्न न करता. अच्छा, मग राहणं, खाणं पिणं, कपडे, या सगळ्याचा खर्च तू कसा मॅनेज करणार आहेस? आणि अमृता वहिनीने स्वतःचा जॉब, अमृताने स्वतःचा जॉब तुला ऑफर केलाय आणि तू लग्नाचं आणि हनीमूनचं कारण देऊन 1 महिन्यानंतर जॉईन करतोस असं सांगितलंयस आणि त्यांनी ऐकलंय. मग अरे मग काय? मग वाट कसली बघतोयस? हनीमूनला जाणार आहेस का तू? काय काय संबंध? अरे मग जॉईन हो ना जॉबला. निदान घरातून बाहेर पडण्यासाठी अशी कारणं तरी सांगावं लागणार नाहीत तुला. हा, म्हणजे हक्काचे पैसे पण जमा होतील पुढच्या सगळ्याच घडामोडींसाठी. आणि दुसरी आणि घराच्या बाहेर पडून केऊला शोधायचं. घरच्यांना असं वाटलं पाहिजे की मी हे लग्न स्वीकारलेलं आहे, त्यामुळे ते रिलॅक्स होतील
नोकरी करायची पण क्यूला शोधत राहायचं. आणि क्यू सापडली की जमलेले पैसे घेऊन मोकळं व्हायचं. चला, म्हणजे फायनली तुझ्या डोक्यात प्रकाश पडलाय. तर कितीतरी दिवस झाले डोकं फोडून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुला. हे बघ, थोडस प्लॅनिंग कर, म्हणजे कियारा एकदा आपल्याला सापडली ना की मग नंतर गोंधळ नाही होणार. पण अमृता, अक्की, अमृताला आपल्याला कॉन्फिडन्स मध्ये घ्यावं लागेल. हो यार, तिला कॉन्फिडन्स मध्ये घ्यावं लागेल. तिला यातून लवकरात लवकर मोकळं करावं लागेल. तिचं आयुष्य मला अजून नाही स्पॉइल करायचं. आणि मी तिला शब्द दिलाय की या सगळ्यातून मी तुला खूप लवकर फ्री करेन. मला तिला काही करून पण मानलं यार तिला. ग्रेट आहे यार अमृता. म्हणजे बघ ना, तिने कसलं कॉपरेट केलंय तुला. फ्री दुसरी कोणी असती ना. ओके ओके ओके, तू त्याला आता वेगळा फाटा फोडू नकोस. आता डोक्यात क्यू आहे ना, तर क्यूचा हा विषय तो पहिले फोकस कर प्लीज. ओके. दुसरं मला काही नकोय डोक्यात. पण यार, मला एक राहून राहून विचार खूप खूप त्रास देतोय की समजा केऊच्या डॅडीने तिचं लग्न दुसरीकडे बळजबरीने लावून दिलं तर. अक्की, एक मनातलं बोलू. मला असं वाटतंय नशिबाचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. नाही म्हणजे बघ ना, आधीपासूनच तुझ्या आणि कियाराच्या एकत्र येण्यामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत. अरे, ज्या वेळेस तू कियाराला शोधण्याचा प्रयत्न केलायस ना, त्या वेळेस नशीब तुझ्या आडवा आलं. कियारा तुझ्यापासून आणखीन दूर जात चाललीये. फक्त एका कियारामुळे तू आणि घाडगे कुटुंब अस्वस्थ झाले. आणि माईंना हे जाणवलंय. अक्की, माईने घेतलेले कुठलेही निर्णय आतापर्यंत चुकलेले नाहीये. माईचं पण कियाराला नकार देणं, नशिबाने कियाराला तुझ्यापासून दूर ढकलणं, याचाच अर्थ असा आहे की नशीब तुला काहीतरी सुचवू पाहत आहे की तू कियारासाठी आणि कियारा तुझ्यासाठी योग्य नाहीये. आणि ज्या अर्थी ती परत आली आहे ना, त्या अर्थी तिचे डॅडी तिचं लग्न दुसरीकडे कुठेतरी लावून देणार आणि नशीब पुन्हा तुमच्या दोघांमध्ये आडवं येणार. अंक्या! एक गोष्ट समजून पचनी पडण्याच्या आतच दुसरं काहीतरी घडतंय. खूप सांभाळून वागायला लागणार आहे मला. ही तारेवरची कसरतच आहे. आता कियाराला फोन लावायला हवा. काय मग जम बसवायचाच या घरात असं ठरवलंय का? अक्षय बद्दल विश्वास काय दाखवला, त्याच्या वतीने माफी काय मागितली. बुल्लो आम्ही सगळे घरातले बुल्लो. म्हणजे जमलं मला ना, कारण तुमच्याकडूनच शिकले ना मी वसुधा काकू. हे बरं झालं की तुम्हीच कौतुक केलं. काय सांगतेस? बाई, तुझी तर दृष्टच काढायला पाहिजे बाई. पण एक लक्षात ठेव, गुरुची विद्या असते ती गुरुवर नसते चालवायची.
पण शेवटी गुरु हा गुरु असतो. कधी तोंड घशी पडशील, स्वतःचे दात स्वतःच्या घशात घालून घेशील ना, कळणार पण नाही ग तुला. म्हणून घाशा गुंडाळायला घे आणि चटदिशी स्वतःच्या माहेरी निघून जा, कारण इथे तुला कोणीच टिकू देणार नाहीये. हो की नाही? हो की नाही? ते तर काळच ठरवे. अगो बाई, बरोबर माहेरी जाऊन आलीस तू. तिथे तुझी ती ढालगज आत्या भेटली असेल ना तुला, तिने शिकवलं असेल तुला जाता जाता कसं जायचं पोलीस स्टेशनला, आपल्या म्हणजे आमच्या विरुद्ध कशी कंप्लेंट करायची आणि मग तमाशा कसा करायचा. हो की नाही? हो, तमाशे करायला बेबी हत्याने कशाला शिकवायला पाहिजे. हो, तमाशा करणारे लोक ना कुठेही सापडतात. हो ना, पण तमाशा करण्यासाठी आधी कोणीतरी खोलीत तर द्यायला लागतं ना हातात. त्याशिवाय कसं घडणार. आणि ही जी तुझी उलट उत्तर देण्याची कला आहे ना, ही जी काही विद्या आहे ना, त्याचं कौतुक तुझ्या माहेरी. हा, आमच्या गाडग्यांकडे नाही हा चालत. त्याचं अजिबात कौतुक कोणी करत नाही. तेव्हा माहेरी जायचं आणि कौतुक करून घ्यायचं. हा, तशी तुझ्याशी बोलायला आलीच नाही ते माईंनी सांगितलं की तुला हाताशी धरून स्वयंपाक करायचंय म्हणून. चला, मी रेडी आहे आंघोळ करून. वाटत नाहीये पण ठीक आहे. आवरून येते मी. अक्षय यार, बास ना आता, प्लीज सोड ती. बास. खामोश. की नको ना यार, आता खूप झालं यार. गडबड करून ठेवले सर तू सगळी. ओके, विश्वास नाही बसत. कुठे चाललेस तू? ओके अखिल यार, अखिल काय चाललंय यार? ओके ओके. Okay. I'm okay. Yes, everybody. I'm okay. I'm okay. Yes, I'm okay. I'm okay. की यार, I'm okay. की I'm okay. I'm okay. काय चालवलंस तू? अजिबात ओके नाहीयेस तू. काय चाललंय तुझं यार? एरवी ग्रुप मध्ये सगळे तुला सांगत असतात की पी, तेव्हा गाडगेंकडे चालत नाही म्हणून टाळतोस ना तू. हा, अरे एक वेळ तेव्हा प्यायला असतात ना तरी चाललं असतं. आज नको तेव्हा पितोयस आणि नको तितकी पितोयस. तुला माहितीये, गेला 1 तास पितोयस तू. अक्षय, वाट लागणार आहे तुझी आज. माझी वाट लागलीये, ऑलरेडी लागलीये. आणि ती माझ्या घरच्यांनी लावली आहे, माझ्या किवला माझ्यापासून वेगळं करून. आणि किवची वाट तिच्या घरच्यांनी लावली आहे. दोघांची वाट लागली आहे. अक्षय यार,
काय चाललंय यार तुझं? चल 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 प्लीज गाडीत जाऊन बस चल. हे बघ प्लीज असं वेड्यासारखं नको वागू. चल. वेडेपणा मी तुला आता दाखवतो. काय करतोय? काय आहे? काच आहे. हात. आता या काचेने या हातावर माझ्या केवचं नाव लिहितो. हे वेळेस का तू नस कापशील ना? अक्षय आपण लिहूयात ना. क्यूचंच नाव लिहायचं ना आपण. लिहूया. पण आपण पहिल्यांदा एक काम करूया. आपण माझ्या घरी जाऊयात. आता तुझ्या घरी नको जाऊयात. त्या अवस्थेत परत दिसणार नाही ना. माझ्या घरी जाऊयात. एकदा सकाळी तुझी उतरली ना की मग जाऊया तुझ्या घरी. ठीक आहे? नाही मग आपण ना तुझ्या घरी जाऊया ना माझ्या घरी जाऊया. मग कुठे जायचं? आपण एका ठिकाणी जाऊया. अरे पण कुठे? सिक्रेट आहे. माई भाऊजींसाठी ताट वाढून ठेवू का? नको, तो येईपर्यंत मी जागी राहीन. तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे. त्याला पित्ताचा त्रास होतोय ना. हो. मग तिकडे मात्रा ठेवली पित्तासाठी, ती घेऊन जा. त्यातल्या 2 गोळ्या दे त्याला. म्हणजे बरं वाटेल त्याला. हो. जा. माई नाही पित्ताचा त्रास होतो ना. जागरण सोसवत नाही ग. तरी अक्षयसाठी जागणार आहेत. परत पहाटे 4:30ला उठणारच आहे. त्रास होणार नाही पित्ताचा तर काय हो माई. कुठे गेलाय अक्षय ग मृदुले? हा, काहीच माहित नाहीये. पण यांच्यावर विश्वास ठेवा असं मोठ्या तोंडाने ती म्हणाली अमृता. आणि आपण कुठे गेलाय, कुठलं एवढं काम आहे, त्याचा काही तिला पत्ता नाहीये. नवीन नवीन लग्न असतं माई, तेव्हा कुठली बारीक सारीक इवलीशी गोष्ट सुद्धा ना नवरा बायकोला सांगतो. पण इथे नाही हो माई. तिला ना काहीच माहिती नाहीये, कसलाच पत्ता नाहीये. काही समजतच नाही तिला. तर मला तर असं वाटतं ह्यापेक्षा ती कियाराला सून म्हणून आणली असते तर बरं झालं असतं. नाही म्हणजे छोट्या कपड्यात ली मुलगी परवडली असती हो, पण छोट्या घरातली मुलगी नाही ना. ओके, करूया पण माई आता प्रयत्न करायलाच पाहिजेत आपल्याला. प्रयत्न करूया. वेळही देऊया. ती म्हणाली आहे ना अमृता, पण स्वतःमध्ये ती गुंतवूच शकली नाहीये अक्षयला. तर म्हणजे काय प्रयत्न काय. म्हणाली जे यांच्यावर विश्वास ठेवा, तर मग त्याच्यावरही विश्वास ठेवू आणि तिच्यावरही विश्वास ठेवू. देऊया, वेळ द्यायलाच लागणार आपल्याला. काही हेच नाहीये, पर्यायच नाहीये. आमची नव्हती हो हिंमत आमच्या सासू सासऱ्यांसमोर असलं काही बोलायची. आम्हाला नवऱ्यासाठी वेळ द्या, आमच्या नवऱ्याला समजून घ्या, असं काही जर आम्ही सांगितलं असतं ना तर आधी मुळात 2 दिवस आम्हाला उपाशी ठेवलं असतं. आणि नंतर आमचे कान पकडून आम्हालाच विचारलं असतं, कोण कुठली मुलगी तू काल आलेली, तू शिकवतेस आम्हाला. आमच्या मुलाबरोबर आम्ही कसं वागायचं ते. किती वर्ष झाली ग तुला आमच्या मुलाबरोबर राहून, आणि आम्हाला शिकवतेस तू. हे संस्कार मुळात लहानांनी मोठ्यांना सल्ले द्यावेच का?
हे यांच्या घरचे संस्कार म्हणायचे की लाडावून ठेवल्याचे परिणाम? अगं हे तुला नव्हत्या बोलत माई अमृता, त्यांच्या सासूबाई कसं हे ते सगळं त्या हो ना माई. अमृता, तुला खरंच माहिती नाही अक्षय कुठे आहे ते? पण तुम्ही काळजी करू नका, मी समजू शकते, पण कदाचित खरंच अक्षयला एकटेपणाची गरज आहे. ठीक आहे, आल्यानंतर त्याला जेवायला वाढ. पोळी भाजी ठेवली आहे मी, आणि भात वाढू नकोस कारण उशीर झाला तर भात खात नाही तो. आणि माझ्यासाठी परत एकदा फोन लाव त्याला, कुठे ते बघ. ए, थांब 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 काय नक्की? थांब. अक्की अक्की काय वेडा झालायस का तू? अक्की, आपण कियाराच्या एरियामध्ये का आलोय? मला केराच्या डॅडीनं आत्ताच्या आत्ता भेटायचं. काय वेडा आहेस तू? ह्या अवस्थेत भेटणार सुद्धा ना? तुला यायचंय? नाही, चल गाडीत बस, चल. मी चाललो. चल. अक्की, काय वेडा झालायस तू? चल. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. गाडग्यांचे कुलदीपक सावंतांच्या घरी. वा, छान. बारवाला म्हणून तुझा आजा थुकला होता माझ्या तोंडावर, आणि आज गाडग्यांचा कुलदीपक फुल ताईट होऊन झुलतोय माझ्या समोर. वा. वा. तू कोण रे? फ्रेंड. बघितलं ना महेश सावंतचा अपमान केल्यावर काय गत होते ती. हे पण आजचा दिवस कसं आहे, एक सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे. दोघांची भेट अशा वेळी. एक सेल्फी काढ्या मस्त. ये अरे ये रे, काय घाबरतो, या. बटन दाब ना तिकडचं. ए सेल्फी मस्त एकदम. मस्त. आता हा फोटो आहे ना पुरुषोत्तम गाडगेंना पाठवून देतो. ए माझ्या आजोबांचं नाव घ्यायची लायकी नाही आहे तुझी. एक मिनिट. ए बस ना, तुझंच घर आहे, बस तिकडे बस. तुझ्या भाषेत तुला उत्तर देतो आता. आता
मुद्द्याचं बोलेन. केव कुठे आहे? आणि केवला कुठे लपवून ठेवलंय? अरे शोधणाऱ्या आजा समोर तोंड उघडून बोलायची हिंमत नाही हा? आणि तू कियाराला शोधणार? अरे शेपूट घालून दारू पिणार आहेत तुम्ही. माझ्या समोर उभं राहून बोलण्याची लायकी आहे का तुमच्या खाडग्यांची? अक्की अक्की सोड त्यांना. वेळेवर घाडगे पंजा पण मारू शकतात का? कळलं ना? हा? Sorry. सॉरी. काय आहे? तुम्ही माझ्या केवूचे डॅडी आहात. माझे होणारे सासरे. मला इथे शिवीगाळ हाणामारी काही करायचं नाहीये. मला फक्त केवचा पत्ता हवाय. माझी केव हवी आणि ती मला मिळाल्याशिवाय मी इकडनं काय जाणार नाही. तेव्हा ती नाहीये रे इथे. खरंच सांगतो. मला माहिती की होतेच. तुम्ही लपून ठेवलंय तिला. केवला तर मी शोधणारच. तुम्ही बसा. तुमच्या घरात मी शोधतो तिला. अरे बा काय अवस्था या गाडगेंच्या कुलदीपकाची. बेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागणार. गाडगेंचा मुलगा वेडा. पंक्या किती सगळे मेसेज आलेत बघ माझ्या केवूचे. ती पण तेच म्हणते की ती मला खूप मिस करते. तिचंही म्हणणं आहे की मी तिला येऊन घेऊन जावंय बघ. अरे मुलीचे मेसेज बघायचे. हा? काय डॅडी? हा? आता कळलं? माझी कीव इथेच आहे मुंबईत आणि मला भेटण्यासाठी वापड प्रयत्न करते. जितका मी आंधळा तिच्या प्रेमात ती पण तडपते बर का माझ्याशिवाय. आणि मी तर कीवला इथून घेऊन जाणार. तिनेच हे मेसेज पाठवलेत कशावरून? आणि हा फोन नंबर तरी तिचा आहे का? पॉइंट आहे. असंही होऊ शकतं ना की तुम्हाला घाबरून किंवा तुम्ही तिला कोंडून ठेवलंय म्हणून मग केवने दुसऱ्या फोनवरून मला मेसेज टाकले असतील. असंही होऊ शकतं. पण मुद्दा काय आहे की केव मुंबईत आहे आणि मला भेटण्यासाठी ती प्रयत्न करते. तिच्या मनात अजूनही माझ्याबद्दल प्रेम आहे. आणि घाडगे ना मी, अक्षय घाडगे, पुरुषोत्तम घाडगेंचा नातू. अक्षय नक्कीच पोलीस विश्वास ठेवतील माझ्यावर. अक्षय नाही है ना? प्लीज पोलीस नको रे नको कंप्लेंट करू. खरंच सांगतो. अरे मला लहान आहेस रे तू. लहान मुलांनी असं नसतं करायचं.
तुम्ही घाडगे आहात ना रे, कधीतरी लक्षात ठेवा ना रे. सावंत आहे, बऱ्याच केसेस आहे. तू काय पोलिसांना फोन करतो? पोलिसांना सांगतो गाडगेंचा कुलदीपक फुल ताईट होऊन माझ्या घरात शिरलाय. डायरेक्ट आतमध्ये पोचवतो याला. फोन पण करा. आणि अक्षय बाजूला काय करतोय? सोड अक्षय घाडगेने मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला. सोड त्यांना. याच्या बरोबरीने ही पण कंप्लेंट करा की अक्षय घाडगेने भुवसकण्याचा प्रयत्न केला. आता तर सोडते. सोड आणि गप्पा बसली ते. अरे अक्षय घाडगे नाव आहे माझं. की कळलं? माझ्या केवला असा 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 घेऊन त्यांच्या कपरा. नाकावरून टेचून त्याला ना कोपरा. आत टाकायला हवा. अरे तोंड बघ तुझं. बघा तुम्ही काय एक पडली ना की सरळ होईल. तुम्ही प्लीज प्लीज पोलीस कंप्लेंट करू का प्लीज? आता पडला चेहरा पिवळा. हा? महेश सावंत. अक्षय घाडगे नाव आहे माझं. लक्षात ठेवायचं. पुरुषोत्तम घाडगेंचा नातू. आवाज खाली. तू गप्पा बसली ते. केवला शोध मी बोलतोय ना. राहणार नाही हे तू लक्षात ठेव. बस चल. मी प्लीज पोलिसांना फोन करू नका. जा त्या मच्छरला घेऊन. के निशान दर्रे दर्रे में यहाँ दोस्तों कियारा!
अक्की अक्की की यार केवढं शोधायचं यार. का करतोय सर असं? अरे यार नको ना त्रास करून घेऊ स्वतःला यार, प्लीज ना, ऐक ना. मला कियाराला शोधायचं. काय यार, मला कियाराला शोधायचं. मला कियाराला शोधायचं यार. काय करू यार, कसा घरी घेऊन जाऊ याला यार. आता इतके केवने मेसेज केलाय, मला कियाराला शोधायचं. मला की इकडे दे फोन. फोन दे. अमृता, अमृता मदत करू शकते माझी. हॅलो अक्षय, अरे कुठेस तू? अरे इकडे सगळे वाट बघतायत आणि मी कसं बसं सावरून घेतलंय, पण प्लीज लवकर ये तू, प्लीज. अमृता वहिनी, अक्षय नाही, मी पंकज बोलतोय. पंकज? अक्षय कुठे आहे? काय झालंय पंकज? वहिनी तुम्ही प्लीज मनाची तयारी करून घ्या. हॅलो हॅलो पंकज, अरे काय झालंय? अक्षय कुठे आहे? अक्षय अक्षय प्रचंड दारू प्यायलाय. काय दारू? आणि अक्षरशः तो आडवा टिडवा पडला इकडे. कोण आहे? अक्की थांब. मला अक्की, हॅलो क्यू. अक्की क्यू एक मिनिट. मला बोलायचं क्यूशी. एक मिनिट. अरे मला बोलायचं क्यू. अक्षय, वहिनी वहिनी सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाले. मला खूप भीती वाटते. अक्षय थांब ना यार. मला क्यूशी बोलायचं. पंकज तू त्याला गाडीत घाल आणि इकडे घेऊन ये प्लीज, पटकन. नाही मी त्याला घरी घेऊन जाणार होतो, पण नाही, मी नाही घेऊन जाऊ शकत एकटा त्याला. अक्की अक्की थांब. अक्की वहिनी मला खरंच भीती वाटते आणि स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर खूप वांदे होतील. वहिनी वहिनी मला मला ना काहीच सुचत नाही. काय करू तुम्हीच सांगा, मी काय करू आता? अरे अरे नाही, मी सांभाळून घेईन. तुम्ही इकडे आलात ना की गाडीचे लाईट दोनदा फ्लॅश करा. मी बाहेर येईन, कोणालाही न कळू देता, पण प्लीज लवकरात लवकर आण त्याला इकडे. कियारा! अक्षय, हॅलो अक्षय, पंकज, कुणी आहे का? काय ग, काय झालं? एकदम ओरडलीस तू म्हणून मी घाबरून धावत आले ग. काय झालं, स्वप्न वगैरे पडलं तर का? झोपली होतीस का तू? नाही नाही, झोपले नव्हते मी. ऍक्च्युली माझं कोपर आदळलं त्या टेबलवर, म्हणून. आणि अक्षयचं काय, अजून नाही आला? तेव्हा या मुलाला आता कसं आणि कुठे शोधायचंय काय? नाही ऐका, अक्षयचा फोन येऊन गेलाय, येईलच तो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आराम करा, मी आहे ना जागी.
एक मिनिट हा. म्हणजे मी लिंबू पाणी भाजलंय त्याला तर थोडीशी उतरली त्याची. असं काही झोपले अरे सोड रे, आवाज कमी कर. अरे नाही यायचं ना मला पण. अक्षय पण गप्प बस. काय अरे आवाज नको करू अक्षय. सावकाश. माई झाली तेवढी बेआबरू खूप झाली. तू जाऊ शकतोस. माई अक्षय हो माई. अरे कुठे आलो यार. अरे तुरुंगात आणलंय परत. गेले. चला इथे नाही थांबायचं. करतोस तू? दारू पिऊन आलास ना आणि गाडग्यांच्या घरात? येस. सॉरी. गाडग्यांच्या घरात मी विसरूच गेलो नाही का. हे गाडग्यांचं घर आहे, हे माझं घर नाहीच. एक्स्ट्रीमली सॉरी. येस आनंदा माय ब्रो. येस तुला आठवतं आपण लहानपणी शाळेतून घरी यायचो आपल्या मित्रांबरोबर. तेव्हा इथे पोचलो ना की ते मित्र म्हणायचे तुझं घर आलं. आपण तेव्हाही घाबरून काय म्हणायचो हे आमचं घर नाहीये, हे गाडगेंचं घर आहे. गाडगेंचं घर. आणि गाडग्यांच्या घरात एक्स्ट्रीमली सॉरी. मी नियम मोडले. सॉरी सॉरी सॉरी. अरे चप्पल पण घातली गाडग्यांच्या घरात. परत असं नाही होणार कारण हे गाडग्यांचं घर आहे. येस. जय गाडगे, जय माई. गाडगेंचा विजय असो. पुरे यापुढे अक्षरही बोलायचं नाहीस. मुकाट्याने तुझ्या खोलीत निघून जा. तुला जे काही बोलायचे ना ते आपण उद्या सकाळी बोलू. चल जा आपल्या खोलीत. अण्णा औषध घेऊन झोपी. आता मला धोका पत्करायचा नाहीये, समजलं? तुझ्या खोलीत जा. का 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 मला आत्ता बोलायचंय. मी आत्ता दारू पिऊन बोलू शकतोय. मी उद्या सकाळी पुन्हा दारू पिऊ सगळं बोलायला. आत्ता बोलायचंय मला. आणि बोलव ना अण्णांना बोलव. हे बोलव रे. हो त्यांना कळू दे ना. त्यांच्या नातवाला पण त्यांच्याशी चर्चा करायची आहे. बोलायचंय. बोलव बोलव अण्णांना. तुमच्यामुळे
कारण या घरात कोण बोलू शकतं, कोणाला सगळं कळतं, यांना, माई आणि अण्णांना. हे बघ आले सगळे. सगळे गाडगे जमलेत बघ. गाडगे अँड सन्स 24 गोल्ड कॅरेट फॅमिली. सगळे जमलेत या. सगळे सर्कस बघायला जमलेत. आपण उद्या सकाळी बोलू. आता तू बोलण्याच्या परिस्थितीत नाहीयेस. कोणी सांगितलं मी बोलायच्या परिस्थितीत शकत नाही म्हणून? आजच बोलायचं. मला बोलायचं. हे माझं एक मिनिट. हा हा. अरे ओके 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 ओके. हे माझे बाबा, तुमच्याशी मी ना शुद्धीत असताना बोलूच शकत नाही. कारण लहानपणापासून आजपर्यंत आपण बोललोच नाही आहे ना. आठवतं का लहानपणी मला शेवटची मिठी कधी मारली? स्वतःच्या मुलाच्या लग्नात सुद्धा. माझा एक सोडा. यांना लेखक व्हायचं होतं. आता काय लिहितायत? गाडगेंच्या हिशोबाच्या वह्या. कारण त्यातच त्यांचं हित आहे. हे कोणी ठरवलं? यांनी. माय लॉर्ड गाडगे आणि अण्णा गाडगे. माझी आई इतकी शिकली की प्रोफेसर होऊ शकली असती. पण नाही. हिचं हित कशात आहे? तर गाडगेंची परंपरा आणि संस्कृती जपण्यात. हे कोणी ठरवलं? यांनी. माय लॉर्ड गाडगे आणि अण्णा गाडगे. स्वतःच्या मुलाची अवस्था बघून रडू पण शकत नाही मोकळं. इतकी दबून आहे. कारण त्यातच तिचं हित आहे. का? कारण हिचं हित कशात आहे? तर हे ठरवणार माई आणि अण्णा घाडगे. सगळ्यांच्या आयुष्याची वाजवून ठेवली. सगळ्यांच्या आयुष्याची. कारण तुम्हाला फक्त कळतं की सगळ्यांचं हित कशात आहे. अरे हित बुलशिट. काय बडबडतोस हे कळतंय तुला? वल्गना करतोय सणी. इथे स्वतःची अवस्था बघितलीस काय करून घेतलीस ते? कोणी केली? कोणी केली माझी अवस्था? कोणी केली? कोणी केली? तुम्ही केली. मला लहानपणापासून कधीच माझ्या मनासारखं नाही वागता आलं. कोणामुळे? तुमच्यामुळे. अरे माझी तर केली तर केली. ही मुलगी, हिचा काय दोष होता? बळजबरी टांगलं मला हिच्या गळ्यात. तिला लावून लग्न आमच्या दोघांचं. माहिती होतं की आम्हाला दोघांना लग्न करायचं नाही एकमेकांशी. का? कारण आमचं हित एकमेकांशी लग्न करण्यात. ते कोणी ठरवलं? तुम्ही ठरवलं. तुम्ही. सगळ्यांचं हित तुम्ही ठरवता.
माई लॉर्ड घाडगे आणि अण्णा उर्फ पुरुषोत्तम घाडगे